विषय. पण आक्रमक छगन भुजबळ आता कुठेतरी यू टर्न घेताना भारतीय जनता पक्षाची सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने किती मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो. ठाकरे बंधू एकत्र येणार असं चर्चा होत आहेत. चर्चा कशाला होत आहेत? मी बोलतोय ना, काहीच चर्चा नाही. ठाकरेंचं पडद्यामागून चाललंय काय? ठाकरेंचं पडद्यामागं चाललंय काय? आता पडदा उघडायला वेळ आहे ना. पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल. आणि मी वारंवार सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे, सकारात्मक अशी भूमिका आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. मला असं वाटत नाही, कारण हा काय राजकीय व्यवहार किंवा सौदा किंवा व्यापार नाही आहे. भाजपाशी किंवा अन्य पक्षाशी व्यापार होऊ शकतो. पण मनसेच्या नेत्यांनी सांगितले की प्रस्ताव तुम्ही द्यावा. मी काय कोणाचे प्रस्ताव कोण काय बोलते त्याच्याविषयी काय हे नाही. शिवसेना हा 55 वर्षापेक्षा जुना पक्ष आहे. आज आम्हाला या EVM आणि व्होटर लिस्ट घोटाळ्यामुळे जागा कमी मिळाल्या असतात तरी हा महाराष्ट्रातला शिवसेना हा एक प्रमुख पक्ष आहे, मजबूत पक्ष आहे. आणि यापुढेची चर्चा जर झाली तर ती त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्माननीय राज ठाकरे त्यांच्याशी होईल ना. कधीपर्यंत साधारणतः चर्चेला सुरुवात होईल? होईल ना, होईल.